असा हा पापड तेलामध्ये टाकला का 4 पटीने हा पापड फुलतो। तर हे पापड बनवणे अतिशय सोपे आहे। पापड बनवण्यासाठी आपल्याला खिशी करायची गरज नाही, घाटा करायची गरज नाही। तुम्ही नवीन शिकाऊ असाल तरी सुद्धा अगदी परफेक्ट हे पापड बनवू शकाल, एवढी सोपी पद्धत आहे हे पापड बनवण्याची। एकदा बनवून ठेवलेले हे पापड वर्षभरासाठी तुम्ही खाऊ शकतात, अजिबात खराब होत नाही। आणि मस्त असे पांढरे शुभ्र हे पापड बनवण्यासाठी आपल्याला तांदूळ भिजत घालायची गरज नाही। पापड पाहू शकता किती मस्त पातळसर होतात आणि कुठेही तुम्हाला फाटलेला अजिबात हा पापड दिसणार नाही। एकही थेंब तेल न वापरता असे हे मस्त तांदूळाचे पापड आपण केलेले आहे। असे हे पापड एकदा करून ठेवा, वर्षभर खाता येतात। मग रेसिपीला सुरुवात करूया। अशा मस्त पातळसर आणि पारदर्शक पापडासाठी आपल्याला तांदूळाचं पीठ घ्यायचं आहे। तर आता हे पीठ मी घरीच केलेलं आहे। जाड रेशनचा तांदूळ घेतला, स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घेतला आणि सावलीमध्ये वाळून घेतलेला आहे। त्यानंतर गिरणीमधून अगदी बारीक हे दळून आणायचं आहे पीठ। किंवा घरी करायचं नसेल किंवा वेळ नसेल तर रेडीमेडची तांदूळाची पिठी मिळते ना मार्केटमध्ये, तीही तुम्ही घेऊ शकता हे पापड बनवण्यासाठी। तर घरातील कुठलीही वाटी किंवा कप, ग्लास, एखादी भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्याने अशा प्रकारे दाबूनच घ्यायचं आहे। तर या ठिकाणी मी मेजरमेंट कपाने हे पीठ भरून घेते आणि पीठ घेताना आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं आहे, म्हणजे गिरणीतील काही कचरा किंवा अख्खे तांदूळाचे काही कण्या वगैरे असतात ना, त्या सगळ्या निघतात। अशा प्रकारे पीठ हे घेते आणि चाळून घेत आहे। असं पीठ घट्ट दाबून घेतलं ना, आपण जे पाणी घेणार आहोत त्या पाण्याचा अंदाज अगदी परफेक्ट होतो। म्हणून पीठ कुठल्याही भांड्याने तुम्ही घ्या, काही हरकत नाही, पण घेताना दाबून घ्या आणि असा सपाट करून घ्या। तर ह्या मेजरमेंट कपाने मी साधारण 5 कप पीठ घेतलेलं आहे आणि घेतलेलं पीठ सगळं हे चाळून घेते। बघा, असा हा कचरा निघालेला आहे। पीठ जर का नाही चाळलं असतं तर पापड कदाचित बनवताना फाटले असते। आता हे पीठ वजनी प्रमाणामध्ये अर्धा किलो आहे। त्यानंतर पापडासाठी लागणारं आपल्याला साहित्य घ्यायचं आहे। तर पोहे खाण्याचा चमचा आणि या ठिकाणी मी पापड खार घेतलेला आहे। तर असा गच्च भरला तर अर्धा चमचा आहे आणि असा सपाट केला तर सपाट चमचा आहे। तर हा पापड खार थोडासा कमी झाला तर काही हरकत नाही, पण जास्त अजिबात घेऊ नका। जर का जास्त झाला तर पापड हे लाल होतात आणि तडाही जातात, म्हणून अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये घ्या। त्यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। तर त्या चमचाने असा गच्च भरून मीठ घेतलेला आहे आणि वरती थोडंसं घेते, साधारण 1.5 चमचा मीठ घेतलेला आहे। तर मैत्रिणींनो, आता पापड खार आणि मीठ हे दिसायला जरी सारखे असले तरी सुद्धा यामध्ये फरक असतो। पापड खार असा हा थोडा खरखरीत असतो, तर मीठ असं स्मूथ असते। त्यानंतर आपल्याला तीळ घ्यायची आहे पांढरी, तर त्याच चमचाने 1.5 चमचा तीळ घेते। 1 चमचाही घेऊ शकता, तुमच्या आवडीप्रमाणे तीळ कमी अधिक झाली तर काही हरकत नाही। आता गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे आणि ज्या कपाने आपण पीठ घेतलेलं आहे ना, ज्या वाटीने त्याच भांड्याने पाणी ठेवायचं आहे। तर आपण 5 कप पीठ घेतलेलं होतं, म्हणून 5 कप या पातेल्यामध्ये मी पाणी घेते। 2 कप पाणी टाकलेलं आहे, हा 3रा कप पाणी, 4था कप पाणी आणि हा 5वा कप पाणी। जेवढं पाणी तेवढंच पीठ घ्यायचं आहे। पाणी हे पातेल्यामध्ये टाकलं, गॅस आपल्याला चालू करायचा आहे आणि हे जे साहित्य आपण घेतलेलं आहे, पापड खार, मीठ आणि तीळ, फक्त 3 साहित्य वापरून मी हे तुम्हाला पापड करून दाखवणार आहे। हे साहित्य टाकलं, झाकण ठेवायचं आणि पाण्याला मस्त खळखळून उकळी काढून घ्यायची आहे। आता पाण्याला मस्त उकळी आलेली आहे, त्यानंतर गॅस बंद करते आणि हे जे आपण पीठ मोजून घेतलेलं आहे 5 कप, त्या पिठामध्ये हे पाणी टाकायचं आहे। असं हे अर्ध पाणी टाकलं, आता मिक्स करून घेते। हे पापड बनवायला एवढे सोपे आहे ना मैत्रिणींनो, तुम्ही जर नवीन शिकाऊ असाल किंवा पहिल्यांदा जरी हे पापड तुम्ही करत असाल तरी सुद्धा 100% खात्रीने सांगते, अगदी परफेक्ट हे पापड तुमचे होतील। अशा प्रकारे अगदी थोडं थोडं हे पाणी टाकून घ्यायचं आहे। आपण जे पाणी घेतलेलं आहे ते अगदी परफेक्ट आहे एवढ्या पिठासाठी, तरी सुद्धा आपल्याला माहिती जरी असलं तरी सुद्धा सगळं पाणी हे एकाच वेळेस टाकायचं नाही। तर असं थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करत घ्यायचं आहे। आता हे राहिलेलं सगळं पाणी टाकून घेते आणि मिक्स करून घेते। मिक्स करून घेतलेलं आहे, त्यानंतर या पिठावरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटं असं झाकण ठेवून राहू देऊ। 10 मिनिटं झालेले आहे, तर 10 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते। झाकण काढून घ्यायचं आहे आणि हे पीठ मोठ्या परातीमध्ये घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण हे पीठ मोठ्या भांड्यामध्ये पसरट काढायचं आहे। परात किंवा ताट घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये काढल्यानंतर ग्लास,
तांब्या किंवा अशा प्रकारचं मॅचर घ्यायचं आहे आणि त्याच्याने हे पीठ असं रगडून घ्यायचं आहे. पीठ हे गरम आहे, अजून हात लावायचा नाही पिठाला, फक्त मॅचरनेच हे पीठ मी अशा पद्धतीने मॅच करून घेते. असं हे पीठ सगळं मिक्स करून झालेलं आहे. तोपर्यंत पीठ हे गार सुद्धा झालेलं आहे. अगदी हलकंसं हे कोमट आहे, हाताला चटका सोचवेल इतपतच हे गरम आहे. असा कणिक सारखा उंडा करून घेते. त्यानंतर असे छोटे छोटे उंडे करायचे आहे. असा उंडा घेऊन गोल आकार द्यायचा आहे त्याला आणि आतमध्ये असं बोटाने छिद्र करायचं आहे. अशा प्रकारचे हे उंडे केलेले आहे. त्यानंतर इडली पात्र घ्यायचं आहे, तर आत किंवा चाळणीमध्येही ठेवू शकता, पातेल्यामध्ये. त्यावरती हे उंडे ठेवायचे आहे. तर एवढ्या पिठामध्ये 6 उंडे करून घेतले. झाकण ठेवते. गॅसची फ्लेम मोठी आहे आणि 10 मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची आहे. मस्त शिजू द्यायचं आहे 10 मिनिटं. 10 मिनिटानंतर मी गॅस बंद करून घेतलेला आहे. झाकण काढून तुम्हाला दाखवते. मस्त वाफ भरली गेलेली आहे आणि पीठ सुद्धा शिजलेलं आहे. तर असं हे ताट घ्यायचं आणि ताटामध्ये एखादी कॉटनचा रुमाल ओला करून टाकायचा आहे, पिळून घ्यायचा आणि मग टाकायचा. त्यानंतर असा एक एक उंडा हा घ्यायचा आहे. बाकीचे उंडे हे झाकून ठेवायचे आहे आणि घेतलेला एक उंडा या कापडामध्ये टाकायचा आहे, रुमालामध्ये, आणि असा स्मूथ करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे जर का ग्लासाने केलं तर ग्लासाला चिटकू शकते किंवा मॅचरलाही हे पीठ चिटकू शकते. म्हणून काय करायचं, रुमाल असा पालथा करायचा आणि त्यावरतून हे आपल्याला अशा पद्धतीने चोळायचं आहे. एकदम स्मूथ करून घ्यायचं आहे. बाकीचं पीठ हे झाकूनच ठेवायचं आहे. खाली कडकडीत असं पाणी असल्यामुळे बऱ्याच वेळासाठी हे पीठ गरम राहतं आणि हे जे पापड आहे ना, गरम गरम पिठाचे मस्त असे होतात. म्हणून सगळं पीठ एकच वेळेस काढून ठेवायचं नाही, पीठ हे गार होईल. अशा प्रकारे एक एक हा उंडा काढते आणि असं हे पीठ स्मूथ करून घेते. एकटे असाल तर एक एक उंडा काढा आणि मदतीला कोणी असेल तर मात्र तुम्ही त्यानुसार जास्त उंडे काढून अशा प्रकारे स्मूथ करून घेऊ शकता. साधारण 2 मिनिटासाठी हे असं रगडून घेतलं. त्यानंतर काढते आणि हाताने असं स्मूथ करून घेते. आता मस्त स्मूथ असा हा उंडा झालेला आहे. एक सुद्धा यामध्ये गाठ नाही किंवा अजिबात थोडं सुद्धा पीठ दिसत नाही. जर का आपण खिशी केली, नवीन शिकाऊ असाल तुम्ही, खिशी प्रत्येकालाही जमत नाही, खिशीमध्ये ह्या गाठी होण्याच्या शक्यता असतात. तर अशी ही खिशी न करता किंवा गाठा न करता अगदी परफेक्ट आणि सोपी पद्धत आहे. आता लाट्या करायच्या आहे, तर ज्या साईजचा तुम्हाला पापड करायचा आहे, थोडासा लहान मोठा त्यानुसार लाट्या करायच्या आहे. आता हे पीठ जर का व्यवस्थित नाही शिजलं तर पापडाला तळा जाऊ शकता. पीठ शिजलेलं आहे व्यवस्थित हे कसं ओळखायचं, तर असा घेतलेला उंडा हातावरती गोल गोल चोळायचा आहे आणि असा दाबून पाहायचा. बघा कुठेही क्रॅक जात नाही, म्हणजे आपलं हे जे पीठ आहे पापडसाठीचं अगदी व्यवस्थित असं शिजलेलं आहे. अगदी पेढ्यासारखं स्मूथ असं हे पीठ झालेलं आहे. अशाच प्रकारे सगळे हे उंडे करून घेते. असे हे उंडे करून ठेवले ना, एकसारखा असा पापड येतो. कुठेही लहान मोठी साईज पापडाची होत नाही. सगळे उंडे हे करून घेतलेले आहे. तर आता मी तुम्हाला पापड करून दाखवते. तर हे पुरी मेकर घेतलेला आहे. असा गोल राऊंड मध्ये प्लास्टिक पेपर आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि त्यानंतर खाली एक प्लास्टिक पेपर ठेवला, त्यावरती उंडा ठेवायचा आहे, म्हणजेच ही लाटी, आणि वरतून प्लास्टिक पेपर ठेवायचा आहे गोल आपण कापलेला आणि दाबून प्रेस करून घ्यायचा आहे. असं दाबलं ना, काही सेकंदमध्येच असा हा पापड होतो. आता हा पापड थोडासा मला जाड वाटत आहे, तर फिरून पुन्हा दाबून घेते आणि आता पाहू शकता पापड कसा झाला. मस्त मोठाच असा पापड झालेला आहे, एकसारखा असा. पापडावरचा पेपर हा काढून घेतलेला आहे आणि आता पाहू शकता किती पातळसर असा एकसारखा पापड दिसत आहे. मस्तच. पापड वाळवण्यासाठी खाली प्लास्टिक पेपर मोठा आथरून घेतलेला आहे, त्यावरती हे पापड टाकते. तर घरामध्ये सावलीमध्येच आपण हे पापड वाळवू शकतो किंवा उन्हामध्ये सुद्धा टाकू शकता. मी सावलीमध्येच हे पापड वाळवून घेते. कापडावरती टाका किंवा असा एखादी मोठा प्लास्टिक पेपर त्यावरती हे पापड टाकत घ्यायचं आहे. जर का तुमच्याकडे हे पुरी मेकर हे पापड बनवण्याचं मशीन नसेल तर पापड कसा करायचा, तर ताट घ्यायचं आणि ताटावरती किंवा पोलपाटावरती घ्यायचं आहे. खाली प्लास्टिक पेपर, मध्ये उंडा आणि वरतून प्लास्टिक पेपर ठेवला आणि लाटण्याने अशा प्रकारे हा पापड आपल्याला लाटून घ्यायचा आहे. असा जरी लाटून घेतला ना तरी सुद्धा हे पापड आपण मस्त असे लाटून करू शकतो. हा लाटलेला पापड सुद्धा मस्त असा झालेला आहे. वाळत घालतानाही आधीच्या पापडाप्रमाणेच वाळत घालायचा आहे.
असा हा पेपर काढून घ्यायचा आहे। पाहू शकता जवळून सुद्धा किती पातळसर आणि मस्त असा हा पापड झालेला आहे। लाटून सुद्धा तुम्ही ह्या पद्धतीने सुद्धा करू शकता जर का पापडचं मशीन म्हणजे पुरी मेकर तुमच्याकडे नसेल तर। अशाच प्रकारे मी सगळे पापड हे करून घेतलेले आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात मस्त पातळसर आणि एकसारखे एका साईजचे असे हे पापड झालेले आहे। आता हे पापड वाळवायचे कसे, असे हे थोडेसे वाढले पापड अर्धवट का असे पालथे करून घ्यायचे आहे। या प्रकारे अशाच प्रकारे सगळे पापड हे उलट करून वाळवून घेतलेले आहे। पापड हे आपल्याला कडकडीत असे वाळवून घ्यायचे आहे। त्यासाठी वाळवणीचा पदार्थ आहे हा उन्हामध्ये वाळवणे गरजेचं आहे, म्हणून 2 ते 2.5 तासासाठी उन्हामध्ये सुद्धा वाळवून घेतलेले आहे। आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकतात मस्त असे घेमले भरून हे पापड झालेले आहे भरपूर आणि अगदी काचासारखे पातळसर आणि मस्त पांढरे शुभ्र हे पापड दिसत आहे। अगदी साल पापडीप्रमाणे हे पापड दिसत असतात। आता हे जे पापड आहे ना मी तुम्हाला तळून आणि भाजूनही दाखवते। असा हा पापड तेलामध्ये टाकला ना मस्त लगेचच फुलतो। पापडाची आधीची साईजही पाहू शकतात आणि तळल्यानंतरची साईजही पाहू शकतात। 3-4 पटीने जरी म्हटलं तरी हरकत नाही असा हा पापड फुललेला आहे आणि तळल्यानंतर मस्त असा पांढरा शुभ्र हा पापड दिसत असतो। अगदी कढई भरून हा पापड होतो। अशाच प्रकारे मी तुम्हाला काही पापड तळून दाखवते तर एक नाही तर सगळेच पापड असे मस्त हे तळले जातात। तुम्हाला जर का तेलकट खायचं नसेल तर हे जे पापड आहे ना हे भाजून सुद्धा खाऊ शकता। अतिशय सोप्या पद्धतीने आणि झटपट असे मस्त हे पापड तुम्ही सुद्धा एक वेळेस नक्कीच करून पहा। आणि पापड बनवण्याची रेसिपी तुम्हाला कुठेतरी आवडलीच तर रेसिपीला लाईक करा। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद। पापड आहे मी तुम्हाला तोडूनही दाखवते किती खुसखुशीत झालेले आहे तेही तुम्ही पाहूया। लगेचच पोटावरती ठेवताच विरघळणारा असा हा मस्त खुसखुशीत पापड झालेला आहे। सहज हा पापड तुटत असतो आणि चवीला सुद्धा मस्त असं लागतो। आता हे जे पापड आहे ना मी तुम्हाला भाजून सुद्धा दाखवते। तुम्ही हे पापड विस्तवावरती सुद्धा भाजू शकतात गॅसवरती, पण गॅसवरती पापड भाजल्याने थोडासा तो जळतो आणि गॅसवरती भाजणे हानिकारक आहे, म्हणून मी अशा प्रकारच्या शेगडीचा वापर करून त्यावरती पापड भाजत असते। या शेगडीवरती विस्तवावरती जसे पापड भाजले जातात ना त्या पद्धतीनेच भाजले जातात। उलटपालट करून पापड हा भाजून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकतात मस्त पांढरा शुभ्र हा पापड दिसत आहे भाजलेला सुद्धा। अशाच प्रकारे दुसराही पापड मी तुम्हाला भाजून दाखवते। तर मंडळी हे पापड तुम्ही तळून खा किंवा भाजून खा, दोघी प्रकारचे पापड हे चवीला अप्रतिमच लागतात। तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा असे सोप्या पद्धतीचे पापड आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच कळवा। मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपी सोबत। तोपर्यंत नमस्कार। व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद।